हॅलो अँड वेलकम टू ऑन द रोड्स. खास कार लव्हरसाठी मी घेऊन आलोय आमचा शो. कोणत्या कंपनीने लॉन्च केली आहे कोणती नवी गाडी, काय आहे तिचा यूएसपी, काय आहे तिची स्पेशालिटी, या सगळ्याची इन्फॉर्मेशन पुढच्या अर्ध्या तासात आम्ही तुम्हाला देणार आहोत झी 24 तास ऑन द रोड्स जिग्निशन शो मध्ये. चला तर मग सुरू करूया आजची कार जर्नी. आजच्या शो मध्ये आपण पाहणार आहोत नुकतीच लॉन्च झालेली फोक्सवॅगनची न्यू वेंटो. त्याचबरोबर आपण पाहणार आहोत येत्या वर्षभरामध्ये फोक्सवॅगन कोणकोणत्या 4 नव्या गाड्या लॉन्च करते आणि जाणून घेणार आहोत आपल्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं आमच्या एक्सपर्ट कडून. 2015चं अपग्रेडेड व्हर्जन असलेली फोक्सवॅगनची न्यू वेंटो. आकर्षक इंटरनल कॉम्बिनेशन, एलईडी लाईट्स आणि स्टेअरिंगवर विशेष क्रूज कंट्रोलची रचना यात आहे. चला तर मग पाहूयात न्यू वेंटोची काही खास फीचर्स. नमस्कार. दरवेळेसच तुम्हाला मी नवीन काय आहे ते दाखवत असतो आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे फोक्सवॅगनची नवीन वेंटो. तुम्ही म्हणाला वेंटो बाजारातून बरीच दिवस झाले, कबूल आहे. मागच्या वर्षी अपग्रेडेड व्हर्जन तुम्हाला दाखवलं आणि आता 2015मध्ये पुढचं अपग्रेडेड व्हर्जन आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तुम्ही जर ह्या गाडीकडे निरखून बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की नवीन वेंटोचं बॉनेट पहिल्यापेक्षा खूपच लांब आहे आणि 2 त्याच्या क्रिजेस समोरून मागेपर्यंत येऊन पोचतात. बॉनेट संपल्यानंतर जर तुम्ही ग्रिलकडे जर नजर टाकली तर असं लक्षात येईल की ग्रिल 3 स्ट्रिप्समध्ये आहे आणि क्रोम प्लेटेड स्ट्रिप्स डावीकडनं उजवीकडे संपूर्ण हेडलाईटपर्यंत जातात. ह्याचा अर्थ काय झाला की फ्रंट एंड ट्रीटमेंट कम्प्लिटली निराळी आहे. तिथे थांबलेले नाही, पुढचा बंपर संपूर्णरित्या नवीन डिझाईन केलेला आहे. या बंपरला सुद्धा डावीकडून उजवीकडे आणि उंचीला जास्त असलेलं लोअर ग्रिल लावलेलं आहे. या ग्रिलच्या बरोबर क्रोम प्लेटेड पट्टी संपूर्णरित्या फिरवलेली आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट तुमच्या अशी लक्षात येईल की फॉग लॅम्प्स, आधीचे फॉग लॅम्प गोल होते आणि हे आयताकृती आहेत. ह्याचा अर्थ काय झाला की संपूर्ण नवीन फ्रंट एंड ट्रीटमेंट या गाडीला फोक्सवॅगनकडून मिळालेली आहे, जेणेकरून ही गाडी खरंच दिसायला अतिशय अट्रॅक्टिव्ह म्हणायला हरकत नाही. ही झाली फ्रंट एंड ट्रीटमेंट. आता आपण जाऊया साईड्सकडे. तुम्ही जर ह्याची चाकं बघितलीत तर तीच अलॉय व्हील्स दिलेली आहेत, पण ह्याचं डिझाईन संपूर्णरित्या निराळं केलेलं आहे, जेणेकरून बघणाऱ्याला नेत्रसुख मिळावं असं म्हणायला हरकत नाही. पण फ्रंट रिअर ट्रीटमेंट जशी एक्स्ट्राऑर्डिनरी केली तीच ट्रीटमेंट त्यांनी साईडला कंटिन्यू केली. म्हणजे काय, क्रोम प्लेटेड स्ट्रिप तिथे न थांबवता दरवाजाच्या हँडल्सवर सुद्धा फिरवून टाकली. तुम्ही जर गाडी साईडहून जर बघितलीत तर पुढून पाठीमागे जाणाऱ्या शोल्डर लाईनच्या ज्या क्रिस्प लाईन्स आहेत त्या अतिशय उठावदार आहेत. एकंदरीत वाहन जर तुम्ही साईडहून बघितलं तर पहिल्यापेक्षा नक्कीच जास्त अट्रॅक्टिव्ह दिसतं, या बाबतीत बिलकुल शंका नाही. जशी फ्रंट एंड ट्रीटमेंट कम्प्लिटली निराळी केलेली आहे तशीच रिअर एंड ट्रीटमेंट संपूर्णपणे नवीन करण्यात आलेली आहे. तुम्ही डिकीचं झाकण बघा. मोनोग्रॅमच्या खाली डावीकडून उजवीकडे 2 टेल लॅम्पच्या मध्ये जाणारी कम्प्लिटली नवीन क्रोम प्लेटेड स्ट्रिप आहे. डिकी संपल्यानंतर लोअर बंपर ज्याला आपण म्हणतो तो पण रिडिझाईन करण्यात आलेला आहे. ह्या बंपरला मागच्या बाजूला नवीन क्रोम प्लेटेड स्ट्रिप डावीकडून उजवीकडे संपूर्णरित्या खेचलेली आहे आणि नुसत्याच स्ट्रिपवर न थांबता दोन्ही बाजूला रिफ्लेक्टर लाईटसुद्धा दिलेले आहेत. तुम्ही जर ही गाडी पाठीमागून जर कम्प्लिटली अशी जर बघितली तर पहिल्यापेक्षा खूपच अट्रॅक्टिव्ह आणि ज्याला आम्ही टेक्निकल भाषेमध्ये ब्रॉड स्टान्स असलेली आहे अशी वाटते.
फोक्सवॅगन या लोकांनी अनेक गोष्टी केली. जरी टेल लॅम्पची बाहेरील आकार जरी एकच असला तरीसुद्धा आतले जे LED लाईट्स आहेत त्याचं डिझाईन संपूर्णरित्या बदलून टाकलेलं आहे, जेणेकरून ते आता अतिशय ॲट्रॅक्टिव्ह वाटतं. लोकांना नवीन गाडी विकत घेताना गाडीत नवीन काहीतरी नक्कीच हवं असतं आणि ते ह्या गाडीमध्ये फोक्सवॅगननी दिलेलं आहे. त्यांचं असं पण म्हणणं आहे की ही आमची नवीन वेंटो जास्त फ्युएल एफिशियंट पण आहे, म्हणजे प्रति किलोमीटर जास्त किलोमीटर जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. प्रश्न काय माहिती आहे का, हा झाला टेक्निकल भाग. आपण बाहेरून गाडी कशी आहे ती बघितली, पण गाडीत आत काय केलं आहे हे पण आता बघूया. तुम्ही जर बघितलं ह्याच्यातलं इंटरनल कॉम्बिनेशन जे आहे ती प्युअर लेदरमध्ये कॅमल कलर अपहोल्स्ट्री आणि डार्क ग्रे इन्स्ट्रुमेंटेशन क्लस्टर आणि डॅशबोर्ड हे कॉन्ट्रास्टमध्ये अतिशय अट्रॅक्टिव्ह दिसतं. दुसरी गोष्ट, स्टेअरिंग व्हील खालच्या बाजूनी चपटं केलेलं आहे, त्याला फ्लॅटन स्टेअरिंग व्हील म्हणतात, की जेणेकरून तुम्हाला बसल्यानंतर पायाला जास्त आराम मिळू शकतो. म्हणजे काय की स्टेअरिंग दरवेळेस तुमच्या पायाला लागत नाही. हे स्टेअरिंग मल्टीफंक्शन तर आहेच, म्हणजे तरतऱ्हेचे ऑडिओ आणि व्हिडिओ कंट्रोल त्याच्यातले स्टेअरिंगवर आहेत, पण जो क्रूज कंट्रोल असतो की जो ठराविक वेग तुम्ही कंटिन्युअस मेंटेन करू शकता हायवेवर, तो क्रूज कंट्रोलसुद्धा आता स्टेअरिंगवरती दिलेला आहे, जो ह्या सेगमेंटमध्ये ह्या गाड्यांवर आधी कुठल्याही गाडीवरती नाही आहे. तुम्ही संपूर्ण पिक्चर जर तिचं बघितलं तर ती गाडी जेवढी बाहेरून अट्रॅक्टिव्ह केली आहे तेवढीच आतून अतिशय आरामदायीने अट्रॅक्टिव्ह करण्यात आलेलं आहे. ही तुम्हाला आवडते का नाही हा प्रश्न आलाही आहे, पण एवढी गोष्ट नक्की की वेळेस जेव्हा ते नवीन वेंटो बाजारात आणतात तेव्हा पहिल्यापेक्षा खूपच तिच्यामध्ये सुधारणा केलेली असते. आणि एक महत्त्वाची गोष्ट इथे मी नमूद करू इच्छितो की ही वेंटो तुम्हाला 3 इंजिनमध्ये मिळेल. 1.2 लिटर TSI, त्याच्याबरोबर DSG गिअरबॉक्सच मिळणार. 1.6 लिटर पेट्रोल, त्याच्याबरोबर फक्त मॅन्युअलच मिळणार. आणि 1.5 लिटर TDI म्हणजे डिझेल तुम्ही घेतलीत तर मॅन्युअल पण मिळणार, ऑटोमॅटिक DSG गिअरबॉक्स पण मिळणार. तुम्हाला काय पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आहे, पण एवढी गोष्ट नक्की की तुम्ही कॉम्बिनेशन काही जरी घेतलं तरी फोक्सवॅगन वेंटो हे प्रकरण चालायला उत्तम, दिसायला उत्तम आणि सगळ्यांना आवडणार असंच आहे. तुम्हाला आवडतं आहे की नाही तुम्ही ठरवायचं आहे. गाडी कशी चालते हे मी अजून चालवून बघितलेली नाही, ती बघितल्यावर मी तुमच्याशी संपर्क साधीन, पण आत्ता या क्षणी गाडी हा अतिशय अट्रॅक्टिव्ह प्रॉपोजिशन आहे असं मला वाटतं. येत्या वर्षभरात कोणकोणत्या 4 नवीन गाड्या फोक्सवॅगन लॉन्च करणार आहे, जाणून घेऊयात आमचे एक्सपर्ट दिलीप देसाई यांच्याकडून. नुसती फोक्सवॅगन वेंटो नवीन बाजारात आणून फोक्सवॅगन कंपनी थांबली नाही. ते म्हणतात पुढच्या 24 महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला आणखीन 4 नवीन वाहनं दाखवू. काय काय दाखवणार? एक सब 4 मीटर्स कॉम्पॅक्ट सेडॅन दाखवणार. दुसरी गोष्ट, फोक्सवॅगन बीटल 2 डोअर परत बाजारात आणणार. बीटल या वाहनाबद्दल सगळ्याच जगाला प्रचंड कौतुक आहे. गेले 40 वर्ष आहे आणि ते तसंच राहणार आणि भारतातही आहे. फक्त किंमत काय असणार आहे हे प्रश्नचिन्ह आहे, कारण गाडी इकडे जोडणार नाहीत, तिकडून युरोपमधून जोडून आणणार. पण काळच सांगेल की काय किंमत असणार आहे. तिसरं वाहन फोक्सवॅगन पसाट. जेव्हा भारतात बनवत होते 2 वर्षापूर्वीपर्यंत सुद्धा उत्तमच चालत होती. आज ह्या मितीला फोक्सवॅगन पसाट कार ऑफ द इयर अवॉर्ड युरोपमध्ये ऑलरेडी जिंकून आलेली आहे आणि ती पुढच्या 24 महिन्यामध्ये ते तुम्हाला इथे भारतात सुद्धा देणार. मग राहिलं काय?
रायलिंग SUV त्यांचा असं मनसुबा आहे की गेल्या आधीच्या इतक्या काळामध्ये ते SUV भारतात आणू शकले नाहीत, पण टुरॅग आणून CBU थांबले नाहीत. आता ते 24 महिन्यामध्ये तुम्हाला टिगुआन आणणार आहे. ती इथे जोडतील की नाही, किंमत काय असेल हे काळच सांगू शकेल. पण SUV बाजारात आणण्याचा मनसुबा कायम आहे. ह्याचा अर्थ असा झाला की पुढच्या 24 महिन्यामध्ये फोक्सवॅगनकडून 4 नवीन गाड्या अपेक्षित आहेत. तेव्हा वाट बघा, बरंच काय काय येते. नाउ इट्स टाइम टू युअर क्वेरीज. आमच्या प्रेक्षकांनी काही प्रश्न विचारले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आमचे एक्सपर्ट दिलीप देसाई यांच्याकडून. जॉन लोबो आपल्याला गोव्याहून प्रश्न विचारतायत. गोव्यामध्ये पाऊस खूप पडतो, अशा वेळी गाडीच्या चेसीच्या खालच्या बाजूला जर ट्रीटमेंट करायची असेल तर ती कोणती करावी आणि ट्रीटमेंट करावी का? डिअर जॉन, तुम्ही जो प्रश्न विचारला नाही तो अतिशय संयुक्तिक आहे. म्हणजे कसं की कुठल्याही समुद्राकाठच्या गावामध्ये वापरलेली गाडी गंजण्याकडे त्याचा कल असतो. एक तर हवेमध्ये आर्द्रता खूप आणि खारं पाणी, दोन्ही गोष्टींनी गाडी सडू शकते. तुम्ही विचारलं की त्याला खालून स्प्रे करावा का नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, आजच्या सर्व गाड्या ट्रीटमेंट होऊनच फॅक्टरीतून बाहेर पडतात. काही काही गाड्यांची तर 7-7 वर्ष अँटीरस्ट ट्रीटमेंट म्हणजे अँटीरस्ट प्रोटेक्शनची गॅरंटी दिली जाते. पण तरीसुद्धा काहीही होऊ शकतं. तुमच्या मानसिक समाधानाकरता जर तुम्हाला खालून स्प्रे करून घ्यायची असेल गाडी, की ज्याला काही लोक डिनिट्रॉल ट्रीटमेंट असं म्हणतात, हा डिनिट्रॉल हा ब्रँड आहे. पण प्रश्न असा आहे की ते करावं की नाही. मला जर फ्रँकली विचाराल तर ते करायची जरूर नसते, अजिबात नाही. पण मानसिक समाधानापलीकडे काही नाही. जो तुम्हाला पाहिजे असेल तर करून घ्या, वावगं काही नाही त्याच्यात. सतीश कुलकर्णी यांनी सांगलीहून आपल्याला प्रश्न विचारलाय. नवीन गाडीला टॅफ्लॉन कोटिंग करावं का? स्क्रॅचेस पडण्यापासून यामुळे मुक्ती मिळते का? कुलकर्णीजी, तुम्ही जो प्रश्न विचारला ना की टेफ्लॉन कोटिंग करावं की नाही, बऱ्याचशा शोरूममध्ये गाडी नवीन घेताना म्हणतात की 3-4 हजार रुपये खर्च करा, आम्ही कोटिंग करून देतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आजच्या गाड्यांमध्ये 2 कोट सिस्टीमचा पेंट असतो. आधी आतमध्ये रंग आणि वरती लॅकरचं कोटिंग जे कडक असतं, चरे येऊ देत नाही. पण तरीसुद्धा मानसिक समाधानाकरता करून घ्यायचं असेल 3-4 हजार रुपये खर्च करून तर करून घ्या. एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही कितीही कोटिंग केलं तरी जाताना कोणी जर खेळा ओढला किंवा आणि तत्सम काही त्याच्याला घासून गेलं तर चरे हे येतातच. फक्त एक आहे की जी त्याच्यावरती माती बसते, कधी चुकून तुम्ही जर ती पुसलीत तर त्याचे जे बारीक सारीक चरे येतात ते एखाद वेळेस टेफ्लॉनमध्ये थांबत असतील. पण टोटली इफेक्टिव्ह सोल्युशन हे नाही की टेफ्लॉन कोटिंग करणे. गाडी व्यवस्थित साफ ठेवणे, नीट वापरणे एवढंच. अरविंद खोत आपल्याला मुंबईहून प्रश्न विचारतायत. हायवेवरून प्रवास करताना संध्याकाळी गाडीचे लाईट जे असतात त्याचा फारसा उपयोग होत नाही, पण रात्री ते बरे वाटतात, असं का? अरविंदजी, तुमचा प्रश्न आहे की हायवेवरती संध्याकाळी दिवे ऑन केल्यावरती थोडा वेळ मला काही दिसत नाही, म्हणजे ज्याला आपण मराठीत तिन्ही सांजाची वेळ म्हणतो, की धड दिवस नाही आणि धड रात्र नाही. ह्याच्यात काय होतं माहिती आहे का, सूर्य बुडाल्यानंतर अंधार तर पडायला सुरुवात झालेली असते, त्यामुळे सूर्याची जी व्हिजिबिलिटी आहे ती कमी होते. आणि त्याच वेळेस सूर्याचा उजेड थोडासा असल्यामुळे तुम्ही जे हेडलाईट लावता त्याचा प्रकाश नीट पुरेसा पडत नाही. आणि मग ह्या ट्रान्झिटरी स्टेजमध्ये तुम्हाला दिसायला अतिशय त्रास होतो. पण ह्याला उत्तम उपाय एकच आहे की आपला वेग संध्याकाळच्या वेळेला कमी करणे, की जेव्हा व्हिजिबिलिटी खरंच कमी असते. एकदा चांगलं दिसायला लागलं, पुरेपूर अंधार पडला की हेडलाईट वापरा. दुसरं त्याला काही सोल्युशन आहे असं मला वाटत नाही. हाच प्रश्न सकाळी पहाटेसुद्धा उद्भवू शकतो सूर्य उजाडायच्या आधी, ज्याला आपण म्हणतो झुंजूमुंजू झालेलं आहे, आता उजाडतंय त्यावेळेस सुद्धा कमी दिसतं. मुकुंद केणी आपल्याला बेळगावून प्रश्न विचारतायत. 35 लाख रुपये त्यांचं बजेट आहे. या बजेटमध्ये सर्वोत्तम गाडी कोणती घ्यावी? मुकुंदजी, तुम्ही मला विचारलंय की 35 लाख रुपयापर्यंत कुठली गाडी घेऊ, पण तुम्ही मला हे नाही सांगितलं की तुम्हाला कार पाहिजे, म्हणजे SUV पाहिजे का सेडॅन पाहिजे का हॅचबॅक पाहिजे. मी असं धरून चालतो की तुम्ही सेडॅन, फॅमिली सेडॅन बघताय.
सांगू का, 35 लाख रुपयापर्यंतच्या गाड्यांमध्ये बरंच काय काय येऊ शकतं आणि ते 20 लाख रुपयाला सुरुवात होते. मग बऱ्याच वेळा असं दिसून येतं की 20 लाख रुपयाच्या गाडीत मिळणाऱ्या गोष्टी सगळ्या 35मध्ये पण आहेत आणि वायस वर्सा. पण मी तरी 35 या आकड्याला जर चिटकून राहिलो तर आता बाजारात आलेली नवीन टोयोटा कॅम्री हायब्रिड, की जी अर्धी इलेक्ट्रिकने अर्धी इंजिनवर चालते, घ्यायला हरकत नाही. 35 लाख रुपये दिल्यानंतर वरती 2-4 लाख रुपये मनुष्य नक्कीच देऊ शकतं. फोक्सवॅगनची न्यू वेंटो तुम्हाला नक्कीच आवडली असेल. पुढच्या आठवड्यात भेटणार आहोत एका नव्या कार सोबत तुमच्या आवडत्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे ऑन दी रोड्स. पण त्याआधी तुमच्या मनात तुमच्या कार बद्दल काही प्रश्न असतील तर ते आम्हाला जरूर पाठवा. तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न आमचे एक्सपर्ट्स करतील. तेव्हा आजच्या जर्नीला लावूया इथेच ब्रेक. भेटूयात पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत बाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.